हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या काळात पितरांची श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान वगैरे करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की यामुळे त्याला समाधान मिळते आणि तो आपल्याला आनंद आणि समृद्धीचा आशीर्वाद देतो। पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून श्रद्धांजली व्हावी असे यावेळी मानले जाते। पूर्वज जगातून पृथ्वीवर आले आहेत, तसे पाहिल्यास पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही चांगली वेळ मानली जाते। त्याच वेळी जर एखाद्या व्यक्तीला पितृदोषाने त्रास होत असेल तर पितृपक्षाच्या काळात तो त्याच्यापासून मुक्ती होण्यासाठी उपाय देखील करू शकतो, जे फायदेशीर ठरतात। पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत चालतो। अशा परिस्थितीत यावेळी पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबर पर्यंत चालेल। या काळात लोक आश्विन कृष्ण पक्षात आपल्या पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध इत्यादी विधी करतात। त्याला श्राद्ध असेही म्हणतात। सध्या पितृपक्ष सुरू झाला असून 16 दिवसांच्या श्राद्ध पक्षात सनातन धर्माचे लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सर्व वैदिक विधी करतात। पण फार कमी लोकांना माहीत असेल की दानवीर कर्णाचा 16 दिवसांचा पितृपक्ष त्याच्या चुकीमुळे साजरा केला जातो आणि कर्णामुळेच पितृपक्ष साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे। यामागे कोणती धार्मिक श्रद्धा आहे? पुराणानुसार पितृपक्षात दान, धर्म आणि पुण्याचे विशेष महत्त्व असून त्याचे फळ आत्म्याला स्वर्गात मिळते। महाभारतानुसार महान तपस्वी अत्री यांनी महर्षी निमी यांना श्राद्धाचा उपदेश केला। यानंतर महर्षी निमी यांनी श्राद्ध करण्यास सुरुवात केली। महर्षीला पाहून इतर ऋषींनी आपल्या पितरांना अन्नदान करण्यास सुरुवात केली। सतत श्राद्ध भोजन केल्याने देव आणि पितर पूर्णपणे तृप्त झाले। पुराणांतही पितृपक्षाला खूप महत्त्व दिलेले आहे, परंतु महाभारतात हे फार कमी लोकांना माहीत असेल। श्राद्ध का केले जाते? तर पितृपक्षातील श्राद्धाची सुरुवात महाभारत काळापासून प्रचलित आहे। श्राद्ध विधीविषयी माहिती भीष्म, पितामह आणि युधिष्ठिर यांना दिली होती। त्यामागची संपूर्ण कहाणी हिंदू धर्मात पूर्वजांना 84 लाख प्रजातीपैकी एक मानले जाते। असे मानले जाते की परमात्मा वेगवेगळ्या जगात राहणारे तृप्त झाल्यावर व्यक्तीवर आपला आशीर्वाद देतात, ज्यामुळे व्यक्तीला धन, कीर्ती इत्यादी प्राप्त होतात आणि कुटुंब वाढते। अशा प्रकारे पाहिले असता पितृपक्षादरम्यान केले जाणारे श्राद्ध हे पितरांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे, ज्याद्वारे पूर्वज प्रसन्न होतात आणि सुख आणि समृद्धी देतात। असे मानले जाते की त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा सूर्यपुत्र कर्णाचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा तेथे त्याला अन्न खाण्याऐवजी भरपूर सोने देण्यात आले। त्यानंतर त्याने संपत्ती आणि सोने गरीब आणि गरजूंना दान केले। त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ दिले नाही, परंतु कर्णाने कधी त्याच्या हयातीत अन्न दान केले नाही। जेव्हा शेवटच्या क्षणी कर्ण जेव्हा नश्वर जग सोडून स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला भरपूर सोने देण्यात आले आणि त्याला काहीही खायला दिले गेले नाही। कर्णाने भगवान इंद्राला विचारले आणि भगवान इंद्राला याचे कारण विचारले असता देवराज इंद्राने सांगितले की त्याने आयुष्यभर फक्त सोन्याचे दान केले आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी कधीही दुसरे दान केले नाही, म्हणून त्याला अन्न दिले गेले नाही। तेव्हा कर्णाने या विषयावर आपले अनभिज्ञता व्यक्त करत अन्नदानाचे महत्त्व आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले। कर्णाला त्याची चूक समजल्यावर त्याला आपली चूक सुधारण्यासाठी 16 दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवण्यात आले।
या 16 दिवसामध्ये कर्णाने त्यांच्या पूर्वजांना स्मरण करून त्यांचे तर्पण केले. या काळात भुकेल्या आणि गरिबांना अन्नदान केले आणि मग स्वर्गात गेला. अशी मान्यता आहे की तेव्हापासून 16 दिवस पितृपक्ष साजरी करण्याची परंपरा सुरू असल्याचे मानले जाते आणि या काळात लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करून जेवणाचे आयोजन करतात. त्याचबरोबर पितृपक्षाच्या काळात कोणी भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्यांना कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये, हेही लक्षात ठेवले पाहिजे. पूर्वज कधीही त्यांच्या मुलांना त्रास देऊ इच्छित नाहीत. ते खूप दयाळू आहेत, परंतु मुलांच्या दुर्लक्षामुळे ते दुःखी होतात, कारण त्यांची मुले श्राद्ध, पिंडदान इत्यादी करतात तेव्हा त्यांना समाधान मिळते आणि ते आपल्या मुलांना धन, धान्य आणि सुखाचा आशीर्वाद देतात. पूर्वज हे कधीच म्हणत नाहीत की त्यांच्या मुलांनी त्यांना संतुष्ट करण्यासाठी फारसे काही करावे. ते भक्तिभावाने केलेले श्राद्ध आनंदाने स्वीकारतात, कारण भक्तीशिवाय श्राद्ध अपूर्ण आहे. असेही म्हटले आहे, श्राद्ध पक्षाची पौराणिक कथा यांच्याशी निगडीत आहे. चला जाणून घेऊया की पूर्वज श्रद्धेने प्रसन्न होऊन कसे आशीर्वाद देतात. पौराणिक कथेनुसार जोगे आणि भोगे या नावाचे 2 भाऊ होते. दोघेही वेगवेगळ्या घरात राहत होते. जोगे यांच्याकडे पैशाची कमतरता नव्हती, पण भोगे गरीब होते. दोन्ही भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण जोगेच्या पत्नीला तिच्या संपत्तीचा अभिमान होता, तर भोगेची पत्नी सौम्य आणि शांत स्वभावाची होती. पितृपक्षाच्या निमित्ताने जोगे यांच्या पत्नीने त्यांना त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध करण्यास सांगितले. तेव्हा जोगे यांनी ती निरुपयोगी कार्य समजून ते टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु जोगे यांच्या पत्नीला केवळ तिचा अभिमान दाखवण्यासाठी श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित करायचा होता, कारण तिच्या माहेरच्या लोकांना बोलावून त्यांच्यासाठी मेजवानीचा कार्यक्रम आयोजित करता येईल. जोगेच्या बायकोला तो म्हणाला, मला काही अडचण येऊ नये म्हणून तू असं केवळ तिचा अभिमान राखण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित करायचा होता, कारण तिच्या माहेरच्या लोकांना बोलवून त्यांच्यासाठी मेजवानीचा कार्यक्रम आयोजित करता येईल. जोगेच्या बायकोला तो म्हणाला, मला काही अडचण येऊ नये म्हणून तू असं पूर्वजांना तर्पण करायचे होते. जेव्हा पूर्वज पृथ्वीवर अवतरले तेव्हा पूर्वजाने पाहिले की जोगेच्या सासरचे सर्व लोक अन्न खाण्यात व्यस्त आहेत. तिथे हे सगळं बघून त्यांची खूप निराशा झाली. त्यानंतर जोगे व भोगे यांचे पूर्वज भोगेच्या घरी गेले असता त्यांनी पाहिले की पितरांच्या नावाने फक्त अगियारी दिलेली दिसते आणि पूर्वज त्यांची राख साठवून भुकेने नदीच्या काठावर पोहोचतात. काही वेळातच सर्व पूर्वज श्राद्ध करून आपापल्या ठिकाणी जमले आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी श्राद्धाचे पदार्थ कसे तयार केले ते सांगू लागले. जोगे आणि भोगे यांच्या पूर्वजांनीही सर्व काही घडलेले सांगितले. भोगे गरीब नसता तर श्राद्ध करू शकला असता असा विचार त्यांनी केला, त्यामुळे कदाचित त्यांना उपाशीपोटी परत यावे लागले नसते, कारण भोगेच्या घरात खायला 2 दिवसाची भाकरीही नव्हती. या सर्व गोष्टींचा विचार करून पूर्वजांना भोगे यांची दया आली. अचानक ते नाचू लागले आणि गाऊ लागले, भोगेचे घर श्रीमंत हो, भोगेचे घर श्रीमंत हो. संध्याकाळ झाली होती, पण भोगेच्या घरी खायला काहीच नव्हते. त्याची मुले उपाशी होती. मुलांनी आईला भूक लागल्याचे सांगितले, तेव्हा त्यांना टाळण्यासाठी भोगे यांच्या पत्नीने रागाने गर्जना केली आणि ती म्हणाली, जा इथून, अंगणात उलटी पाण्याची टाकी आहे आणि जा आणि ती उघड, त्यात जे काही सापडेल ते आपापसात वाटून खा. मुलांनी तिथे जाऊन
टाकी पाहिल्यावर अजिबात अभिमान वाटत नाही आणि पुढच्या वर्षी भोगे आणि त्याची पत्नी पूर्ण भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध करते. भोगे यांच्या पत्नी पूर्वजांसाठी 56 प्रकारचे पदार्थ बनवतात. ते दोन्ही ब्राह्मणांना भोजन देतात. जोगी आणि त्याच्या पत्नीला बोलवतात आणि सोन्या चांदीच्या भांड्यात आदराने भोजन देतात. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांना खूप आनंद होतो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.